आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी मालिकेत अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारत होती आणि मालिकाही लोकप्रियतेच्या शिखरावर होती. पण यावेळी ती प्रेग्नेंट झाली. गरोदरपणामुळे तिनं मालिका सोडली. मात्र मुलाच्या जन्मानंतर ती अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली. यावेळी तिचे अनेक मित्रमैत्रीण, मालिकेतील कलाकार सगळे बाळाला भेटायला यायचं म्हणायचे. त्यांना ती नका येऊ असं सांगायची. या अभिनेत्रीची बहीण देखील अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री आहे पल्लवी वैद्य. पल्लवीला आपण आजवर अनेक मालिकांमधून पाहिलं आहे, पण तिनं 4 दिवस सासूचे या मालिकेतून आपली स्वतंत्र ओळख बनवली होती. अभिनेत्री पल्लवी वैद्यने तिच्या कठीण काळातला एक प्रसंग एका मुलाखतीत शेअर केला. पल्लवीनं बहीण पौर्णिमा तळवळकरच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. 4 दिवस सासूचे मालिकेनं तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. याच मालिकेच्या दरम्यान पल्लवी गरोदर राहिली. मग अथांगचा जन्म झाला. त्याचा जन्म झाल्यानंतर 2 महिन्याने ती डिप्रेशनमध्ये गेली. या दरम्यान तिला डेंग्यू झाला. अशातच शरीराच्या तक्रारी वाढल्या, फिडिंगला त्रास होऊ लागला आणि परिणामी ती खूप डिप्रेस झाली. अनेक कलाकार तिला फोन करून बाळाला बघायला यायचंय म्हणून विचारत होते. तेव्हा ती नको येऊ, फक्त एवढंच म्हणायची. पण यामुळे समोरचा दुखाला जातोय याची तिला जाणीव व्हायची आणि समोरची परिस्थिती दाखवून ती त्यांची माफी मागायची. आयुष्यातली ही फेज पुसून टाकावी असं तिला खूपदा वाटतं. पण याच अनुभवामुळे त्यांना अभिनयाचे अनेक पैलूही सापडले. प्रत्येक स्त्री अशा फेजमधून जात असते. त्या अनुभवातून ती शिकत असते. असाच काहीसा अनुभव तिनं घेतलाय असं म्हणत सध्या आयुष्य खूप सुरळीत चालू असल्याचं त्या आवर्जून सांगतात. तर मग तुम्ही सुद्धा अशाच काहीशा अनुभवांमधून गेला आहात का? तुमच्या जवळची कोणती स्त्री गेली आहे का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि तुम्ही त्यांना कशी मदत केली हेही नक्की सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.